उतार वयाची सुरुवात झाली की कोणता ना कोणता आजार आपल्या पाठीमागे 100% लागत असतो। मग ते बीपी असेल, शुगर असेल किंवा इतर आजार असतील, आपल्या अंगाला कसे चिकटतात हे आपल्याला पण कळतच नाही। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता यासाठी 50 टिप्स सांगितले आहेत, ज्याचे पालन तुम्हाला नक्की करायचं आहे। पहिला टिप्स बघा, तुमचे पाय जर सतत दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून 20 मिनिटे तुम्हाला बसायचं आहे। यामुळे तुमचे पाय दुखणे लगेच थांबून जाते। दुसरी टिप्स अशी सांगितल्या, रोज सकाळी गरम हळदीचे पाणी पिल्याने तुमच्या पोटाची अतिरिक्त चरबी, तुमचा हृदयरोग, मधुमेह यासारखे आजार मित्रांनो लगेच कमी होतात। त्यानंतर तिसरी टिप्स आयुर्वेदिक डॉक्टरांनी अशी सांगितल्या, रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने फार लाभदायक असतं। चौथी सूचना अशी सांगितल्या, त्वचेचा आजार असल्यास तुम्हाला कढीपत्त्याचं सेवन करावं, यामध्ये भरपूर अँटी फंगल गुण असतात। बघा 5 नंबरची सूचना अशी सांगितल्या, गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने रोगप्रतिकार शक्ती तुमची लगेचच वाढायला सुरुवात होते। 6 नंबरची सूचना अशी सांगितल्या, रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ल्याने तुमचा जडपणा, वजन वाढलं असेल तर ते लगेच कमी होते आणि युरिन इन्फेक्शन देखील कमी होते, पचनक्रिया तुमची सुधारते। 7 नंबरची सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी अशी सांगितल्या, केसातील तुमच्या कोंडा कमी करायचा असेल तर पालकाच्या भाजीचं आतापासून सेवन करायचं आहे। 8 नंबरची सूचना अशी सांगितल्या, रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक लगेच बाहेर पडण्यास तुम्हाला मदत होते। 9 नंबरची सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या, बघा वजन कमी होत तुमचं नसल्यास दुधीच्या भाजीचे सेवन करायला चालू करा। दुधीमध्ये लो कॅलरीज आणि फायबर जास्त असतात, त्यामुळे तुमचं वजन झपाट्याने लगेच कमी होते। 10वी सूचना अशी सांगितल्या, बघा तुमचं सर्दी खोकला थांबत नसेल तर दुधात केशर मिसळून द्यावे आणि चिमूटभर केसर कपाळाला लावावे, छातीवर चोळावे असं सांगितलंय। 11वी सूचना अशी सांगितल्या, हिवाळ्यामध्ये 1 हिरव्या मिरचीचं सेवन तुम्ही करायचं आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह एकदम मित्रांनो या ठिकाणी जलद होण्यास सुरुवात होते। 12वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी अशी सांगितल्या, चिंचाचे सेवन केल्याने तुमच्या लिव्हरची जी क्षमता आहे तर ती वाढते व लिव्हर तुमचं मजबूत होण्यास मदत होते। 13वी सूचना अशी सांगितल्या, मूतखड्याचा त्रास तुम्हाला असेल तर रोज सकाळी लिंबू कोमट पाणी, बघा कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळायचं आहे आणि हे पाणी पिल्याने तुम्हाला मित्रांनो लगेच आराम मिळतो। 14वी सूचना अशी सांगितल्या, तुमची त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधाचे नियमितपणे सेवन करायचं आहे। तर बघा मित्रांनो 15वी सूचना काय आहे, तर मित्रांनो आता या ठिकाणी 15वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी अशी सांगितल्या, रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध तुमच्या चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्याची त्वचा सुधारते। रात्री झोपताना तुम्ही 10 ते 20 मिनिटे, तर बघा 10 ते 20 मिनिटे तुमच्या चेहऱ्यावर कच्चे दूध लावायचं आहे। बघा 16वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी अशी सांगितल्या, पोट साफ होणे हे बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे, त्यामुळे हे करण्यासाठी बडीशेप तुम्हाला जेवल्यानंतर दररोज खायचा आहे। 17वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी अशी सांगितल्या, रोज काळा मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही, त्यामुळे तुम्ही दररोज सकाळी उठल्या उठल्या बघा 7 ते 8 काळे मनुके अनुशापोटी चावून खायचं आहे। बघा 18वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी अशी सांगितल्या, लिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आजारापासून आराम मिळतो, त्यामुळे बघा लिंबाची जी झाडं असतात तर त्याची थोडीशी पाणी घ्यायची आहेत आणि तुम्हाला कोमट पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे। 19वी सूचना अशी सांगितल्या, जळजळ तुम्हाला होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खायची, तुम्हाला जळजळ लगेच निघून जाईल। 20वी सूचना अशी सांगितल्या, रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीच कोणत्याही भागाचे बघा तुमच्या शरीरावर कोणतेही इन्फेक्शन होत नाही, त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये दुपारच्या 1 वाटी दही मित्रांनो नक्की तुम्हाला आता इथून पुढे खायचं आहे। बघा 21वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुमच्यासाठी सांगितल्या, तर बघा जेवल्यानंतर लगेच तुम्ही अजिबात झोपायचं नाही, कारण अन्नाचे तुमच्या व्यवस्थित खाल्ल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला शतपावली करावी असं डॉक्टरांनी सांगितलंय। म्हणजे 100 पावलं जेवल्यानंतर तुम्ही कमीत कमी चालायचं आहे, ज्यामुळे तुमचं खाल्लेलं जे अन्न असतं तर ते व्यवस्थित पचेल। 22वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या,
तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे तुम्हाला असेल तर तुमच्या चेहऱ्यावर लिंबाचा रस त्या ठिकाणी लावायचा आहे, थोडा वेळ तसेच राहू द्यायचा आहे। त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग पूर्णपणे मित्रांनो निघून जातील। 23वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या। तुमचा खोकला जातच नसेल तर बत्ताशे मिसळून तुम्हाला दूध प्यायचं आहे, खोकल्यावर लवकर आराम मिळतो। बघा, खोकला जर तुमचा जात नसेल, सारखं तुम्ही खोकत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, गरम दुधामध्ये थोडेसे पांढऱ्या कलरचे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पांढऱ्या कलरचे असे बत्ताशे 2 ते 3 मिसळून तुम्ही त्याचं सेवन करायचं आहे। 24वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या की जेवणात जास्त तूप खाल्ल्याने तुमचा घसा खराब होतो, घशाचा संसर्ग होऊ शकतो। तेलकटपणामुळे चरबीयुक्त पदार्थाच्या सेवनाने वजन वाढू शकतं, त्यामुळे तुम्हाला तुपाचे सेवन, तेलकट पदार्थ याचे सेवन कमीत कमी करायचे आहे, तरच तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं। तर बघा मित्रांनो, 25वी सूचना काय नेमकी सांगितल्या बघा। तर मित्रांनो, या ठिकाणी आता 25वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलंय, तुमचं शरीर जर दुखत असेल तर बघा, मकना टाकून शिजवलेलं दूध तुम्हाला प्यायचं आहे, ज्यामुळे शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो। बघा, मकना जेव्हा इथं बघू शकता पांढऱ्या कलरचं मकनाई असतं, बाजारामध्ये तुम्हाला कुठेही मिळतं। तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या उकळत्या दुधामध्ये थोडेसे 6 ते 7 मकनाई टाकायचे आहे, त्यानंतर तुम्ही हे दूध प्यायचं आहे, त्यामुळे तुमचं शरीर जर दुखत असेल तर पूर्णपणे बरे होते। 26वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी मित्रांनो सांगितल्या, जर तुमचं जर वजन वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस किंवा त्याची भाजी खाल्ल्यास वजन झपाट्याने कमी होते। बघा, वजन वाढत असेल आणि तुम्हाला कमी करायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचा भोपळा पांढऱ्या, बघा या ठिकाणी लांबडा भोपळा घ्यायचा आहे व त्याचा रस करायचा आहे आणि प्यायला सुरुवात करायचं आहे। 27वी सूचना सांगितल्या, रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी, 1 ग्लास बघा 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्हाला लवंग खाल्ल्यास बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोटदुखीचा त्रास नाहीसा होतो। बघा, लवंग या ठिकाणी तुम्हाला दिसत असलेले हे लवंग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे। तुम्हाला ऍसिडिटी असेल, तुम्हाला पोटदुखीचा त्रास असेल मित्रांनो, सर्व नाहीसे होईल। बघा, 28वी सूचना, जर तुमच्या डोळ्यात पाणी सारखं येत असेल तर काजळ लावायचं आहे। तुम्ही काजळ उगा इथं लावले असं काजळ तुम्हाला त्या ठिकाणी लावायचं आहे। तुम्हाला काय होईल बघा, तुम्हाला सर्व काही तुमच्या डोळ्यांचं पाणी येत असेल, डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल तर पूर्णपणे दूर होऊन जाईल। 29वी सूचना सांगितल्या, रोज तुम्ही बीटचे, बघा या ठिकाणी लाल कलरचे हे बीट आहे, जर बीटचे सेवन दररोज केले तर बघा या ठिकाणी लोहाचे प्रमाण शरीरामध्ये जबरदस्त तयार होतं, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होऊन वजन नियंत्रित तुम्हाला राहू शकतं, रक्त वाढतं। तर बघा, बीट लाल कलरचं अगदी मित्रांनो 5 रुपये मध्ये मिळणार बीट तुम्ही सेवन करायचं आहे। 30 नंबरची सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या, शिळ्या तोंडी मधाचे सेवन केल्यास तुमची स्मरणशक्ती सुधारते, मेंदूवर परिणाम होत नाही। त्यामुळे हा जो मध दिसतो, तुम्हाला कुठेही मध, देशी मध घ्यायचा आहे व तुम्ही शिळ्या तोंडी 1 चमचा मध 100% तुम्ही त्या ठिकाणी सेवन करायचं आहे। 31वी सूचना सांगितल्या, रोज तुम्ही दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात। मित्रांनो, तुमच्या उतार वयाची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही 1 ग्लास रात्री झोपताना कोमट दूध 100% प्यायचं आहे। त्या दुधामध्ये तुम्ही थोडंसं बदाम काजू घालू शकता। त्यानंतर 32वी सूचना सांगितल्या, जे लोक नियमितपणे केळी खातात त्यांचे वजन हे वाढू लागतं, त्यामुळे केळीचे सेवन बेतानेच करावं। बघा, इतर फळे खाऊ शकता, म्हणजे हे जी केळी दिसतात तर मित्रांनो जास्त सेवन करायचं नाही, कारण उतार वयामध्ये तुमचं वजन वाढू लागतं। त्यामुळे सफरचंद, चिक्कू, डाळिंब असली फळे खायची आहेत। त्यानंतर बघा पुढची 26, बघा त्यानंतर 33वी सूचना बघा मित्रांनो। तर मित्रांनो, आता या ठिकाणी पाहू शकता 33वी सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या, सुरकुत्या तुमच्या चेहऱ्यावरील नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची या ठिकाणी तुम्हाला फायदेशीर ठरेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही शिमला मिरची जी आहे, तर या ठिकाणी तुम्ही शिमला मिरची अशा प्रकारची तुम्ही याची भाजी जास्त खायला सुरुवात करायची आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर या वयामध्ये सुरकुत्या पडल्या असतील तर पूर्णपणे या सुरकुत्या मित्रांनो नाहीशा करण्यासाठी तुम्हाला ही मिरची अशा प्रकारची खायची आहे। त्यामुळे नियमितपणे याचं सेवन करावं। विटॅमिन सी देखील भरपूर या मिरचीमध्ये असल्यामुळे तुमची रोगाची क्षमता असते, तर ती रोगावर लढण्यासाठी क्षमता निर्माण होते। तर मित्रांनो, या ठिकाणी 34वी सूचना अशी सांगितल्या, जर तुम्हाला जास्त आजार असतील, बघा या ठिकाणी बीपी, शुगर जर तुम्हाला असेल
तर कडुनिंबाचा रस रिकाम्या पोटी 1 चमचा रोज प्यायचा आहे। बघा तुमच्या घराच्या साईडलाच कडुनिंबाचं जर झाड असेल तर त्याचा दररोज 1 चमचा रस काढून प्यायचा आहे। कोणताही आजार तुमच्या शरीरामध्ये मित्रांनो शिल्लक राहणार नाही असं सांगितलंय। त्यानंतर बघा 35वी अतिशय महत्त्वाची सूचना, चेहऱ्यावर जर ड्रायनेस असेल, कोरडेपणा जाणवत असेल तर गुलाबजल लावावा किंवा गुलाबाच्या पाकळ्या ठेचून लावाव्या। बघा 10 रुपयाचं गुलाबाचं जेल जे असतं म्हणजे तुम्हाला 10 रुपयाचं गुलाबाचं फुल जरी आणलं आणि ते ठेचलं म्हणजे ते चेचलं आणि त्याचं जे गुलाबाचं तुम्हाला रस निघतो तर ती चेहऱ्याला लावायचा आहे, चेहरा उजळेल। 33वी सूचना सांगितल्या, तुम्हाला जर शुगर असेल तर ती वाढल्याचं तुम्हाला शुगर वाढल्याचं जाणवत असेल तर लगेच तुम्ही कारल्याची भाजी खावी। बघा कारल्याच्या भाजीमुळे तुमचं शुगर जे असतं तर ते नियंत्रित राहण्यास मदत होते। 37वी उपाय सांगितलाय, भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्यास तुमचे केस लांब मजबूत होतात, केस तुटत नाहीत। बघा या वयामध्ये तुमचं जर टक्कल पडण्याची समस्या जास्त असेल तर या ठिकाणी असा लांबडा भोपळा जो असतो तर याची भाजी तुम्हाला जास्त खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितल्या। 38वी सूचना, बघा गाईच्या दुधाचे सेवन केल्यास तुमची नखे, डोळे, केस सुंदर होतात। जेवण करण्यापूर्वी 1 खजूर जर तुम्ही खाल्ली तर त्यामुळे खाल्लेलं लवकर पचतं। बघा 2 उपाय सांगितलेत, गाईचं दूध जर तुम्ही सेवन केलं तर तुमचे नखे असतील, डोळे असतील, केस असतील एकदम सुंदर होतात मित्रांनो। आणि त्यानंतर जर जेवण करण्यापूर्वी 1 खजूर जर दररोज तुम्ही खाल्ली, मित्रांनो किरकोळ 10 रुपये 20 रुपयाचं तुम्हाला खजूरचं पाकिट मिळतं, जर त्या ठिकाणी दररोज 1 खजूर म्हणलंय, 1 खजूर तुम्ही दररोज खाल्ली तर तुमचं खाल्लेलं जेवण लवकर पचतं। बघा अन्नपचन होण्यास तुम्हाला मदत होते। बघा या ठिकाणी मोठी मदत होते। 39वी सूचना या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या, दररोज कडुनिंबाच्या काडीने दात घासल्याने दात अजिबात या ठिकाणी किडत नाहीत। बघा मित्रांनो कडुनिंबाची काडी तुम्हाला या ठिकाणी कुठेही मिळून जाते, त्यामुळे तुम्ही कडुनिंबाच्या काडीने दात घासा। तर 40वी सूचना बघा मित्रांनो, आता 40वी सूचना काय सांगितल्या, साखरेऐवजी थोडासा गुळ घालून तुम्ही चहा प्यायचा इथून पुढं, त्यामुळे शरीरातील साखर पण वाढणार नाही आणि गुळामध्ये आयर्न किंवा या ठिकाणी कॅल्शियम याचं देखील भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे शरीराला ताकद मिळण्यास मित्रांनो सुरुवात होते। त्यामुळे लक्षात ठेवा, आता तुम्ही काय करायचं आहे, साखरेऐवजी इथून पुढे गुळाचा चहा प्यायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय। बघा 41 सूचना त्या काय सांगितले, गरम पदार्थ खाल्ल्याने तुमचं हृदय कुमकुत होतं, त्यामुळे मित्रांनो तुम्ही लगेचच जेवण झालेलं म्हणजे चपाती असेल, इतर भाज्या असतील, लगेचच ते गरम असेल तर तुमच्या पोटामध्ये घालू नये, तर थोडा वेळ थांबावायचं आहे आणि त्यानंतर कोमट झाल्यानंतर ते खायचं आहे। 42वी सूचना अतिशय महत्त्वाची सूचना आहे, रोज सकाळी शिळ्या तोंडी म्हणजे तोंड न धुता 1 तरी लसणाची पाकळी तुम्हाला दररोज खायची आहे। त्यानंतर पाणी प्यायचं आहे। उपाशी पोटी जर ही लसणाची 1 पाकळी खाल्ली तर ॲसिडिटी, पोटाचे विकार नाहीसे होतात। मित्रांनो तुम्हाला ॲसिडिटी असेल, पोटाचे विकार असतील, तुमचं अन्न व्यवस्थित पचत नसेल तर काय सांगितलंय आयुर्वेदिक डॉक्टरांनी परत एकदा बघा की तुम्ही तोंड न धुता 1 तरी लसणाची पाकळी दररोज खायची आहे। त्यानंतर वरून पाणी प्यायचं आहे। उपाशी पोटी जर 1 लसणाची पाकळी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला ॲसिडिटीचे आजार, पोटाचे विकार सर्व नाहीसे मित्रांनो होत असतात, त्यामुळे नक्की बघायचं आहे। 43वी सूचना, जर तुम्ही सकाळी वेळेवर जर उठलं नाही, 7ला, 8ला, 9ला जर सूर्य उगवायच्या आतमध्ये उठला नाही तर तुमचा मेंदू कमजोर होतो। अपुऱ्या झोपेमुळे देखील मेंदूतील पेशींची वाढ थांबते। लक्षात राहायला, विसर पडायला म्हणजे काय सांगितले बघा, तुमचं काय जर एखादं आठवत नसेल तर ते विसरत असेल तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही झोप व्यवस्थित घेत नाही। अल्झायमर सारखे आजार देखील होऊ शकतात, त्यामुळे नियमित झोप तुम्ही काय करायचं आहे, रात्री लवकर झोपून घ्यायचं आहे आणि सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत तुम्ही लवकर उठायचं आहे असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलंय। 44वी सूचना या ठिकाणी पोटातली उष्णता जर तुम्हाला काढायची असेल तर उकळत्या दुधामध्ये 1 चमचा बडीशेप टाकून ते दूध गार झाल्यानंतर पिणे हा सर्वात श्रेष्ठ उपाय या ठिकाणी मित्रांनो आहे। 45वी सूचना सांगितल्या, तुम्हाला जर बद्धकोष्ठता म्हणजेच पोट न साफ होण्याचा त्रास असेल, म्हणजे पोट साफ न होण्याचा त्रास असेल तर थंड पाणी बिलकुल पिऊ नका। मित्रांनो या ठिकाणी जर तुमचं पोट साफ होत नसेल, अन्न पचन जर व्यवस्थित होत नसेल तर आयुर्वेदिक डॉक्टरांनी स्पष्टपणे काय सांगितलंय की थंड पाणी तुम्ही बिलकुल पिऊ नका, त्याऐवजी कोमट पाणी दिवसभर पित राहा। तुम्ही काय करायचं, एका पातेल्यामध्ये तुम्ही सकाळीच उठल्या उठल्या कोमट पाणी करून घ्यायचं आहे व दिवसभर तर ते पित राहायचं आहे, त्यामुळे तुमचे पोटही साफ होईल आणि पोटाभोवती जमा झालेली जी चरबी आहे तर ती कोमट पाणी पिल्यामुळे एकदम मित्रांनो या ठिकाणी कमी होण्यास मदत होईल।
46वी सूचना बघा मित्रांनो, आता 46, 47, 48, 49, 50 ह्या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत. सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. तर बघा मित्रांनो 46वी सूचना, मधुमेह आणि सांधेदुखी यापासून तुम्हाला आराम मिळवण्यासाठी मेथीचं सेवन तुम्हाला करायचं आहे. शक्यतो मेथीचं सेवन हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्ही करू शकता. मेथीचे लाडू तुम्ही खाऊ शकता, मेथीचे इतर पदार्थ खाऊ शकता, परंतु उन्हाळ्यामध्ये मेथीचे सेवन तुम्ही काय करायचं आहे, जपून करायचं आहे. यामुळे उष्णता जास्त असते, उन्हाळ्यामध्ये जपून मेथीचं सेवन करायचं आहे. 47वी सूचना अतिशय महत्त्वाची आहे. जर तुमच्या दातांना सारखं कीड लागत असेल आणि कीड लागण्यापासून वाचायचं असेल तर रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे काळे मीठ मिसळून त्याच्या गुळण्या करायचा आहे. काळे मीठ नसेल तर पांढऱ्या मिठाने गुळण्या करा. गुळण्या हे केल्याच पाहिजे. बघा सकाळी तुम्ही काय करायचं, ब्रश करायचा आहे, संध्याकाळी एकदा ब्रश करायचा आहे आणि गुळण्या करणं हे मित्रांनो तुम्ही दिवसाला 3 प्रकार करायचे आहे. सकाळी ब्रश, संध्याकाळी ब्रश आणि त्या व्यतिरिक्त गुळण्या. हे केल्याने तुमच्या बघा दातांना कीड लागणार नाही, तुमचे दात मजबूत आणि व्यवस्थित या ठिकाणी राहतात. 48वी सूचना, उन्हाळ्यामुळे शरीरावर जर तुमच्या काळे डाग पडले असतील, चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील, बघा त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, बेसन घ्यायचं आहे. बेसनमध्ये थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर तुम्हाला लावायचं आहे. कोरडं झाल्यानंतर म्हणजे 10 ते 15 मिनिटं ते वाळल्यानंतर तुम्हाला चेहरा धुवायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावरील डाग जर असतील तर ते निघून जाण्यास मदत होईल. 49वी सूचना, तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याला त्वचेवर जास्त टॉवेल घातल्याने म्हणजे जास्त घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. मित्रांनो आता काय होत असतं, आपण काय करतो की आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर आपण काय करतो, आपला चेहरा स्वच्छ पुसण्याच्या नादात आपण काय करतो, आपल्या चेहऱ्यावर एकदम स्वच्छ दिसण्यासाठी आपण टॉवेल जो आहे तर तो चेहऱ्यावर घासत असतो. त्यामुळे काय सांगितले बघा, आता तुम्ही या ठिकाणी अजिबात तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याला त्वचेवर जास्त या ठिकाणी टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. तुमच्या चेहऱ्यावरील एक प्रकारचं तेज असतं, वरची जी लेअर असते तर ती निघून जाते. त्यामुळे काय करायचं आहे, तुमची त्वचा कमजोर झालेली असते. त्यामुळे जास्त त्वचा बघा तुमच्या टॉवेलने अजिबात घासायचं नाही. नॉर्मल टॉवेल घ्यायचा आहे, एकदम मऊ असा टॉवेल घ्यायचा आहे. 50वी सूचना सांगितल्या, जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असल्यास कारल्याची भाजी अति उत्कृष्ट आहे. रात्री बटाट्याचे सेवन अजिबात करू नये. बघा तुमचं वजन कमी करण्यासाठी कारल्याची भाजी जास्त खावी. रात्री बटाट्याचे सेवन सुद्धा करू नका सांगितले. त्यामुळे मूळव्याधाची समस्या तुम्हाला निर्माण होऊ शकते. त्यामुळे रात्री बटाट्याचं सेवन तुम्ही करायचं नाही. मित्रांनो आता ही होती तुमच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या 50 टिप्स. या 50 टिप्सचे जर तुम्ही पालन केला तर तुम्हाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी एक चांगला उपाय म्हणून काम करणार आहे. त्यामुळे या 50 सूचना आहेत त्या नक्की पाळा व तुमचं आयुष्य आनंदात घालवा. मित्रांनो तुमच्यासाठी अशाच प्रकारचे दररोज आयुर्वेदिक टिप्स पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.